साड्या या 3 प्रकारच्या ह्याच्यामध्ये बनतात, की जसं कॉटन आहे, हं. रेशम आहे आणि सेमी सिल्क हां, हां. या खादीमध्ये आहेत. तर हल्ली म्हणजे पूर्वी सिल्कमध्येच आणि हं, प्युअर सिल्कमध्ये बनत होत्या. हं. पण हल्ली सगळ्याच साड्या या डुप्लिकेट पद्धतीने सगळ्या साड्या बनल्या जातात अच्छा. आणि त्या स्वस्त असतात हं, हं. आणि सुरतला हा माल सर्व बनला जातो. ओके, हां, ओके. हे मग मात्र आहे. तुम्ही हे कसं ओळखता? कारण असं आहे, की आता सिल्क खूप महाग आहे हो, आणि त्यामध्ये दुसरं तुम्ही म्हणताय, की डुप्लिकेट सुद्धा साड्या बनतायत. बनतात, तर मग बनतात. त्याच्यामध्ये फरक नेमका कसा ओळखतात? समजून येतो फरक. कसा? प्युअर जो असतो ना, हं, हं. तो हाताला जे आपण बघितल्यानंतर तलमपणा हं. त्याचा कळून येतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की प्युअर साडी जी असते त्याच्या जर पदराला एखादं असं थोडंसं आपण अ, जाळून पाहिलं की नाही, हां, तर हां. त्याची राख होते अच्छा. आणि ते जर प्लास्टिक वगैरे असेल, तर हं. ते प्लास्टिकसारखं जळलेलं दिसून येतं. ओह! हां, ही ओके. त्याची ओळख असते. त्यामुळे प्युअर साडी आणि डुप्लिकेट साडी कळून येते पटकन. हं, हं, हं. आणि मग जी प्युअर साडी असेल ती महाग सुद्धा असते. पण हे कळणार कुणाला? जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत ना, हां, त्यांना कारण कळतं. बऱ्याचशा वेळेला हो, फसवणूक सुद्धा होते. म्हणजे होतेच, ती होते. प्युअर नेहमी आहे. होते. हां. बऱ्याच वेळा नाही, कारण दिसताना ती शायनिंग दिसते अशी, हं, हं. पण ती प्युअर नसते. अशा हं. कित्येक महिला माझ्याकडे येऊन सांगतात, की मी 10,000 ला घेतली, 15,000 ला घेतली, पण ती साडी बरोबर नाही निघाली, असं सांगतात. आता माझी सुरुवात आहे. हां. कधी-कधी मीही चुकेन, नाही असं नाही. पण हं. माझा प्रयत्न असेल, की तिथून आणलेली साडी चांगलीच असायला हवी.